हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती. प्रश्न पहिला आहे, भारतातील कोणत्या बँकेच्या सर्वाधिक शाखा आहेत? ऑप्शन ए स्टेट बँक ऑफ हैदराबाद, बी स्टेट बँक ऑफ इंडिया, सी महाराष्ट्र बँक, डी पंजाब नॅशनल बँक. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी स्टेट बँक ऑफ इंडिया. मुंबई येथे त्याचं मुख्यालय आहे. SBI ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. तिच्या भारतात 22,405 शाखा आहेत. 23% मार्केट हे शेअर मार्केट आहे आणि परदेशात मजबूत उपस्थिती देखील आहे. 36 देशांमध्ये 233 पेक्षा जास्त परदेशी शाखा या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आहेत. प्रश्न दुसरा, भारतात कोणत्या शहरात पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत? ऑप्शन ए गुजरात, बी जयपूर, सी कर्नाटक, डी मुंबई. उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मुंबई. मेट्रो शहरांमध्ये पेट्रोलचे दर मुंबईत सर्वाधिक आहेत, तर दिल्लीत सर्वात कमी दर आहेत. मुंबईच्या तुलनेत दिल्लीत पेट्रोलचे दर हे 9.59 कमी आहेत. प्रश्न तिसरा आहे, कोणत्या मंदिरात देवाला प्रसाद म्हणून दारू अर्पण केली जाते? ऑप्शन ए शारदा देवी, बी कालभैरव, सी तिरुपती बालाजी, डी कृष्णा. तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कालभैरव. हे शिवाला समर्पित 6,000 वर्ष जुने मंदिर आहे. या मंदिरात भक्त कालभैरवाची पूजा करतात आणि देवतेला प्रसाद म्हणून मद्य अर्पण करतात. असे म्हणतात की येथील कालभैरवची मूर्ती देवतांनी अर्पण केलेली दारू ही शोषून घेते. प्रश्न चौथा आहे, 2023 मध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे? ऑप्शन ए स्वीडन, बी चीन, सी भारत, डी अमेरिका. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भारत. भारताने 1.43 अब्ज लोकसंख्येसह जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश म्हणून चीनला देखील मागे टाकले आहे. चीनची आता जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आहे, ज्याची लोकसंख्या 1.4 अब्जहून देखील अधिक आहे. प्रश्न पाचवा आहे, इंटरनेट वापरात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन ए पहिला, बी दुसरा, सी तिसरा, डी चौथा. फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दुसरा. इंटरनेट वापरामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारताची संख्या 45.10 कोटीवर पोहोचली आहे. तसेच नेटकऱ्यांच्या सूचीमध्ये चीन पहिल्या क्रमांकावर असून भारताने त्याचे दुसरे स्थान मिळवले आहे. प्रश्न सहावा आहे, असा कोणता प्राणी आहे जो 6 महिने सतत झोपतो? ऑप्शन ए हत्ती, बी अस्वल, सी मांजर, डी कुत्रा. तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अस्वल. अस्वल हा प्राणी सतत 6 महिने झोपतो. वर्षातून 6 महिने झोपणारा प्राणी म्हणजे काळा अस्वल. हा दीर्घ हायब्रेशन दरम्यान काही खातही नाही आणि पितही नाही. प्रश्न सातवा आहे, कोणता प्राणी दररोज सर्वात जास्त खातो?
ऑप्शन ए देवमासा, बी जिराफ, सी ब्लू व्हेल, डी हत्ती. उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ब्लू व्हेल. ब्लू व्हेल हा प्राणी जगातील सर्वात मोठा प्राणी असून एक चांगला खाणारा प्राणी देखील आहे. 30 मीटर लांब आणि सुमारे 170 टन वजनाचा हा दिवसाला 3.6 टन क्रिल खातो. ते 1.5 दशलक्ष कॅलरीज आणि सुमारे 6000 स्निकर्स बारच्या दैनिक सेवना एवढा आहे. म्हणून ब्लू व्हेल हा प्राणी सर्वात जास्त खातो. प्रश्न 8 आहे, देवांचा देव म्हणून कोणत्या देवाला ओळखले जाते? ऑप्शन ए लक्ष्मीदेवी, बी विठ्ठल, सी महादेव, डी गणपती. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महादेव. देवांचे देव म्हणून महादेव या देवाला ओळखले जाते. प्रश्न 9 आहे, जागतिक लोकसंख्या दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 15 एप्रिल, बी 20 जून, सी 11 जुलै, डी 22 ऑगस्ट. फ्रेंड्स, तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 11 जुलै. 11 जुलै या दिवशी जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला जातो. लोकसंख्या नियंत्रणासह जागतिक लोकसंख्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन हा पाळला जातो. युनायटेड नेशननुसार वाढत्या लोकसंख्येचा ट्रेंड आर्थिक विकास, रोजगार, गरिबी, सामाजिक संरक्षणावर परिणाम करतो. प्रश्न 10 आहे, जगामध्ये सर्वात जास्त ऑक्सिजन देणारे झाड कोणते आहे? ऑप्शन ए फणस, बी आंबा, सी पिंपळ, डी कडुलिंब. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पिंपळ. पिंपळाचे झाड सर्वात जास्त ऑक्सिजन देते. नैसर्गिक ऑक्सिजनचा स्रोत असलेलं पहिलं झाड म्हणजे पिंपळ. या झाडातून 24 तास ऑक्सिजन निर्मिती होत असते. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी देखील या झाडातून आपल्याला ऑक्सिजन मिळत असतो. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.